आरोही 11 वर्सेस पूर्ण नाईट रायडर. यावेळेला स्लॉट मध्ये चेंडू आणि अक्षरशः भिरकावून दिलाय समोरच्या पार्किंग प्लॉट मध्ये. 6 धावांसाठी षटकार. तब्बल 3 षटकार. आसिफच्या गोलंदाजीवरती आक्रमण, हल्ला बोल, प्रतिहल्ला, प्रतिउत्तर सर्व काही मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. याचंच नाव क्रिकेट आहे मित्रांनो. ज्या संघाच्या गोलंदाजी युनिटनं सकाळच्या सत्रामध्ये प्रतिस्पर्धी संघाला 8 षटकात अवघ्या 47 धावांमध्ये रोखलं, त्याच गोलंदाजी युनिटच्या पहिल्या धारदार अस्त्राला या ठिकाणी निकामं केलं आहे. आसिफच्या गोलंदाजीवरती हल्ला बोल पाहायला मिळालाय. तब्बल धावा या षटकामध्ये आल्या. 21 पहिलं षटक मात्र या ठिकाणी होत आहे समाप्त. 21 रन्स ऑन द बोर्ड. राशीद या ठिकाणी जर पाहिलं तर गोलंदाजीच्या बहुल्यावरती आपल्याला पाहायला मिळतोय 2 षटकं, 26 धावा, 5 फलंदाज बाद ही कामगिरी करणारा राशीद. आणि त्या राशीदवरती कशा प्रकारचा हल्ला बोल केला जातोय. स्ट्रायकिंग एंडला कृष्णा गवळी केजी आपल्याला मैदानाच्या आतमध्ये. नॉन स्ट्रायकिंग एंडला आता आपण पाहतोय सादिकच्या बॅटमधून देखील एक षटकार आपल्याला पाहायला मिळाला. 8 धावांचं योगदान सादिकचं राहिलंय. 13 धावा कृष्णाच्या बॅटमधून आपण पाहतोय. यावेळेला लाऊड अपील आहे. इम्पॅक्ट पॉईंट पाहिला तर लेग स्टिंगवरती हा चेंडू थोडासा आपल्याला पिचिंग पाहायला मिळाली आहे. खरं तर पहिल्या चेंडूवरती मात्र प्रश्नचिन्ह निर्माण केलं आहे. गोलंदाज वेग आहे, वेगाबरोबर अचूकता देखील लेंथचा हा पहिला चेंडू होता. खरं तर अनएक्सपेक्टेड डिलिव्हरी होती. कृष्णा तयार होता शॉर्ट ऑफ लेंथच्या चेंडूसाठी. अगदी डीप टू द क्रीज हा फलंदाज उभा आहे. क्रीजच्या खोलीचा वापर करतोय. फाईन लेग आणि बॅकवर्ड स्क्वेअर लेगला चेंडू वळवण्यामध्ये हतकंडा या फलंदाजाचा. परंतु इथे इनसाइड आउटचा फटका, पाऊलाचा वापर चेंडूच्या पिचिंग पर्यंत पोहोचलाय. आणि काय कमालीचं टायमिंग मैदानाच्या आतमध्ये दाखवलाय. इट्स अ हाय, इट्स अ हँडसम, इट्स आउट ऑफ द बार. 6 धावा षटकार. कृष्णा गवळीचा क्लास मात्र या फटक्यामध्ये आपल्याला पाहायला मिळाला. खरं तर कृष्णा गवळीचा आपण विचार केला, कालचे 2 सामने अतिशय रोमांचक सामने झाले होते मैदानाच्या आतमध्ये. आरोही 11 संघानं मात्र या स्पर्धेमध्ये आपलं एक वेगळं ओळख जरूर निर्माण केली. कृष्णानं प्रत्येक सामन्यामध्ये आपल्या बॅटच्या माध्यमातून कॉन्ट्रीब्यूट केलं, नो डाऊट. त्यावेळेला पुन्हा एकदा इनसाइड आउटचा फटका खेळण्याचा मानस पॉईंटच्या दिशेनं चेंडू गेलाय. क्षेत्ररक्षकाच्या अवाक्या बाहेर मात्र हा चेंडू राहिला आहे. सीमारेषेच्या पलीकडे 4 धावांसाठी. खरं तर हा चेंडू अडवणं अपेक्षित होतं. एकंदर रिॲक्शन जर आपण पाहिली तर तो आपल्या खेळाडूंवरती विश्वास आहे, गोलंदाजीवरती विश्वास आहे. आणि असू नये सकाळच्या सत्रामध्ये जर आपण पाहिलं तर जबरदस्त गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळाली. कुर्ला नाईट रायडर विरुद्ध आरोही 11 या 2 संघादरम्यान सुरू असलेली लढत आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. यावेळेला जागा बनवली आहे. पुन्हा एकदा कव्हर आणि बीड ऑफच्या दिशेनं हा चेंडू खेळायचा होता. दोनही क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या आतमध्ये आहेत. या गोष्टीचा फायदा उचलण्याचा प्रयत्न जरूर केला गेला, परंतु प्रॉपर टायमिंग नाही आहे. पण राशीदचा जर आपण विचार केला तर मागील सामन्यामध्ये 2 षटकं, 26 धावा, 5 फलंदाज बाद ही कामगिरी त्याची राहिली. आणि पहिला गोलंदाज ठरला ज्यांना हॅट्रिक देखील घेतली आणि फायपर देखील त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला. खरं तर 5 विकेट हॉल कंप्लीट करणारा एकमात्र गोलंदाज या स्पर्धेतला यावेळेला पॉईंटच्या रिटर्नमध्ये आणि पॉईंटच्या मधून हा चेंडू काढण्याचा मानस होता डावकरे हाताचा. सादिक यावेळेस मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. खरं तर हे दोनही विस्फोटक फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आहेत. आणि हे जोपर्यंत हे 2 खेळाडू मैदानाच्या आतमध्ये कोणत्याही धावसंख्येचा यशस्वी काढला हा त्यांच्या माध्यमातून केला जाऊ शकतो. आणि कोणतीही धावसंख्या ती धावफलकावरती उभारण्याचा मानस या दोनही खेळाडूंचा आहे. एक मोठी धावसंख्या ही जरूर त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळेल. यावेळेला मात्र फटका फसलाय. क्षेत्ररक्षक येतोय, कंप्लीट केला जातोय झेल. आणि विकेट नंबर 1 सादिकच्या खेळीचा मात्र या ठिकाणी होतोय अंत. पहिला फलंदाज गमावलाय. वेत यश गोलंदाज अश्वितला. धावफलकावरती आपण पाहतोय 32 रन्स ऑन द स्कोर कार्ड. 32 धावा धावफलकावरती आहेत. आणि 32 या सांघिक धावसंख्येवरती मात्र सादिक सारखा महत्वाचा मोहरा या ठिकाणी गमावला गेलाय. नवीन फलंदाज विकेट नंबर 3 उदय आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. खरं तर ही सूर्यास्ताची वेळ आहे, परंतु उदय मैदानाच्या
आपल्या फलंदाजीच्या माध्यमातून एक नवा उदय आपल्या संघासाठी करणार का, असा हा खेळाडू जर्सी क्रमांक 1 उदय आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो. एक महत्त्वपूर्ण लढत पहिला सामना या ठिकाणी गमावला होता. खरं तर क्षेत्ररक्षण करणारा संघ आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय कुर्ला नाईट रायडर, परंतु त्यानंतर मात्र सलग 2 सामन्यांमध्ये 2 विजय या संघाचा कुठेतरी कॉन्फिडन्स लेवल उंचावणारा हा खेळ मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. एक महत्त्वपूर्ण लढत दोनही संघांसाठी. थोडासा शांत खेळ मैदानावरती सुरू असताना प्रेक्षक देखील हा खेळ एन्जॉय करतायत आणि गोलंदाजीच्या बोगल्यावरती मात्र कोणताही बदल नाही आहे. आपल्या वैयक्तिक स्पेलमधील दुसरं आणि सांघिक तिसरं षटक हाताळण्यासाठी आणखीन एक डावखुरा गोलंदाज आसिफ, ज्यानं पहिलं षटक हाताळलं, परंतु आता काहीसं वेगळं चित्र आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. ज्या ज्या वेळेला तुम्ही शॉर्ट ऑफ लेनचे चेंडू कराल त्या वेळेला त्या चेंडूवरती मोठे फटके पाहायला मिळतील. हे चित्र आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. चेंडू सीमारेषेच्या पलीकडे आणखीन एक कृष्णा गवळीच्या बॅटमधून ब्रँडेड षटकार. 8 चेंडूंमध्ये 30 धावांचं योगदान कृष्णाचं या इनिंगमध्ये राहिलंय. एका मोठ्या इनिंगकडे हा खेळाडू मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडू मॅच बॉल पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये आलाय. चेंडूची चाचपणी केली जाईल, तपासणी केली जाईल. खरं तर खूप सारे हल्ले केले गेलेत आसिफ या गोलंदाजावरती. तब्बल षटकारांची संख्या जर आपण पाहिली तर पहिल्या षटकामध्ये 3, या षटकामध्ये 1, तब्बल 7 चेंडूमध्ये 4 षटकार त्याच्या गोलंदाजीवरती फलंदाजीच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालेत. 30 धावा आपल्या वैयक्तिक 9 चेंडूंमध्ये, ज्यामध्ये 4 उत्तुंग षटकार आणि 1 चौकार आणि 2 एकेरी स्वरूपाच्या धावा कृष्णानं या इनिंगमध्ये साकारल्यात. कृष्णा गवळी यावेळेला मात्र पावलांचा वापर, डाऊन द ट्रॅक आलेत आणि कमालीचा फटका, फ्लॅट बॅटेड, इट्स अ डीप एक्स्ट्रा कव्हर, सीमारेषेच्या पलीकडे आणखीन एक षटकार. दमदार षटकार मात्र फलंदाजच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळालाय. इट्स अ 6, 6 धावा. ज्या प्रकारचा खेळ आसिफच्या बॅटमधून आपण पाहतोय ना, कमालीचा खेळ. या ठिकाणी आसिफ या गोलंदाजावरती मात्र आक्रमण केल्या गेलंय. कृष्णा मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. इट्स अ व्हाईट बॉल. आणखीन एक अवांतर चेंडू. खरं तर दबाव सातत्याने निर्माण केलाय. एक महत्त्वपूर्ण लढत आहे दोनही संघांचा. जर आपण विचार केला, खास करून आरोही संघासाठी ही सर्वाधिक महत्त्वाची लढत मैदानावरती असणार आहे. संध्याकाळच्या सत्रामध्ये रंगणारा हा सामना. खरं तर एक इनिंग आपल्याला नैसर्गिक प्रकाशामध्ये आणि दुसरी इनिंग मात्र काय कमालीचा फटका आहे, कलात्मकता, क्लास, दर्जा, या खेळाडूचा स्टँडर्ड दर्शवणारा हा फटका. या इनिंगमध्ये अशा प्रकारचे 2 फटके त्याच्या बॅटमधून आले. बॅटचा फ्लो पहा, बॉडीचा बॅलन्स पहा, पावलांचा वापर पहा आणि त्यानंतर मात्र फटक्याचं एक्झिक्युशन पहा. सर्व काही मी म्हणेन या ठिकाणी कॅल्क्युलेशन्स करूनच हा फटका मैदानाच्या आतमध्ये एक्झिक्यूट केला आहे की काय. तमाम क्रीडा रसिकांच्या डोळ्याचं पारडं फेडणारी ही फलंदाजी मात्र आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहे. कृष्णाच्या बॅटमधून येतोय आणखीन एक बिग हिट षटकार. 11 चेंडूंमध्ये 42 धावा अर्धशतकाच्या दिशेनं वेगानं उंच भरारी घेत असताना कृष्णा गवळी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. तुळजापूरचा ब्रँड दाखवत असताना यावेळेला मात्र पॅड लाईन वरती चेंडू केला. येतोय आणखीन एक मोठा फटका, पंचांचा इशारा, 4 धावांसाठी. हिट्स ऑफ द बॅट, चौकार. 46 या वैयक्तिक धावसंख्येवरती हा खेळाडू 12 चेंडूंचा सामना केलाय आणि 46 धावांची बहारदार खेळी साकारली आहे. या चौकारानं संघ जाऊन पोहोचलाय 49, 49 या धावसंख्येवरती. षटक क्रमांक 3 मैदानावरती सुरू असताना पहिला सरळ बॅटनं या ठिकाणी, माफ करा, 19 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. यावेळेला ऑन साईडला चेंडू वळवला गेलाय. थोडंसं करेक्शन या ठिकाणी जरूर आहे. तर 3 षटकांचा वाजवी खेळ संपला आणि धावा धावफलकावरती 56 आहे. थोडंसं करेक्शन या ठिकाणी आहे. काउंट केल्या गेल्या नव्हत्या मधल्या षटकाराच्या धावा.
तर 3 षटकांचा वाजवी खेळ संपलाय आणि धावा धावफलकावरती आपण पाहतोय. तर 56 धावा धावफलकावरती आहेत. 3 षटकांचा वाजवी खेळ संपलाय. 56 रन्स ऑन द बोर्ड. 56 धावा आपण धावफलकावरती पाहतोय. व्हॉट अ फ्लाइंग स्टार्ट. या ठिकाणी मात्र इधर करतो गोलंदाज राशीद. यावेळेला मात्र टप्पा पडल्यानंतर चेंडू थोडासा बाहेर निघतो. मिसकम्युनिकेशन होत आहे दोनही खेळाडूंमध्ये. खरं तर धावेसाठी उदय तयार होते. कृष्णानं मात्र नकार दिला. त्यानंतर पुन्हा एकदा विश्वास दर्शवला की होय या ठिकाणी धाव उपलब्ध आहे. वाईट +1. सो इट्स अ वाईड बॉल. 1+1 एकूण 2 धावा या ठिकाणी नक्कीच धावफलकावरती अंकित केल्या जाईल. 2 अतिरिक्त धावा या ठिकाणी धावफलकावरती अंकित होतील. धावांचा विचार केला तर या 2 धावांच्या बरोबरीनं 58 58. कृष्णाचा विचार केला तर कृष्णा 47 47 या वैयक्तिक धावसंख्येवरती खेळत आहेत. 13 चेंडूंचा त्यानं सामना केलाय. तमाम क्रीडा रसिकांच्या भेटीला आलेली ही आणखीन एक रंगतदार लढत आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. खरं आघाडीच्या दोनही गोलंदाजांवरती या ठिकाणी दबाव निर्माण केलाय. विकेट महत्त्वाच्या आहेत आणि दोनही विकेट टेकिंग जे ऑप्शन्स होते ते मात्र निकामी केलेत. खरं तर रशीदनं मोठ्या अपेक्षा होत्या. आसिफकडनं नेहमीच सातत्यपूर्ण कामगिरी पाहायला मिळाली होती. परंतु हे दोनही आघाडीचे गोलंदाज ज्यावेळेला निकामी ठरतात ना त्यावेळेला अडचणींमध्ये वाढ होताना नक्कीच आपल्याला पाहायला मिळते. एक मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल केली जाते. अतिरिक्त धावा या सातत्यानं धावफलकावरती येतात. यावेळेला धीम्या गतीचा चेंडू होता. फिंगर्स रोल केल्या गेल्या. प्रॉपर टाईम नाही आहे. सिंगल मात्र धावफलकावरती अंकित केली जाईल. आपल्या वैयक्तिक 47 या धावसंख्येवरती 13 चेंडूंचा सामना करत असताना तब्बल या इनिंगमध्ये आले त्यांच्या बॅटमधून 5 षटकार आणि 2 चौकार. अर्थातच कृष्णा गवळी स्ट्रायकिंग एंडला. 13 चेंडू 47 धावा. अर्धशतक या षटकामध्ये पाहायला मिळणार का? षटक क्रमांक 4 मैदानावरती सुरू आहे. यावेळेला शरीराचा वेध घेणारा चेंडू. टप्पा पडल्यानंतर मात्र चेंडू शरीराच्या दिशेनं आला. ऑन साईडला फाईनच्या रिजनमध्ये हा चेंडू खेळण्याचा मानस होता. खरं तर हा फेवरेट झोन म्हणून ओळखला जातो या खेळाडूचा. ज्या ज्या वेळेला तुम्ही पॅडलाईनला गोलंदाजी करणार, ज्या ज्या वेळेला शॉर्ट ऑफ लेनची गोलंदाजी करणार, बॅकवर्ड स्क्वेअर लेग किंवा फाईन लेग रिजनमध्ये उत्तुंग षटकार लगावण्याची क्षमता या खेळाडूची आहे. याही इनिंगमध्ये जर आपण पाहिलं तर तब्बल 5 षटकार 2 चौकार त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळालेत. 14 चेंडूंमध्ये 47 धावांची एक जबरदस्त इनिंग या खेळाडूच्या बॅटमधून. या वेळेला पाहूया पंचांचा काय इशारा येतोय. इट्स अ बाय. टप्पा पडल्यानंतर मात्र चेंडू सीमा रेषेच्या पलीकडे 4 धावांसाठी. कृष्णा चेहऱ्यावरती स्माईल जरूर आहे. त्यांच्या एक समाधान आहे. एक महत्त्वपूर्ण सामना आहे. तर एकंदर या ठिकाणी विचार केला धावा धावफलकावरती येणं गरजेचं आहे. आणि तर बायचा इशारा आलाय मागील चेंडूवरती पंचांचा. यावेळेला इनसाइड आउटचा फटका खेळायचा होता. अशा प्रकारचे 2 षटकार आपण कृष्णाच्या बॅटमधून पाहिले. थोडंसं फंबल. परंतु क्रिकेटमध्ये नेहमी म्हटलं जातं नेव्हर रन ऑन अ मिसफील्ड. या ठिकाणी थोडंसं फंबल पाहायला मिळालं. धोका पत्करला नाही आहे. सिंगल आली आहे. 48 या वैयक्तिक धावसंख्येवरती पोहोचला आहे. तमाम क्रीडा रसिकांना आता मात्र वेध लागले ते फलंदाज कृष्णाच्या अर्धशतकाचं. प्रत्येक सामन्यामध्ये आपलं कॉन्ट्रीब्युशन कृष्णानं नेहमीच दिलं आहे. पहिल्या दोनही सामन्यांचा जर आपण विचार केला कालच्या दिवसभरामध्ये ते 2 सामने खेळवले गेले होते आणि कृष्णानं आपलं कॉन्ट्रीब्युशन मात्र बॅटच्या माध्यमातून जरूर दिलं. यावेळेला आउटसाईड द ऑफ स्टंपचा चेंडू होता. एक्स्ट्रा कव्हर रिजनमध्ये चेंडू वळवला. एफर्टलेस फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. आणखीन एक दर्जेदार चौकार येतोय उदयच्या बॅटमधून. रन्स ऑन द बोर्ड. 69 धावा धावफलकावरती. 5 चौथ्या षटकाचा खेळ सुरू आहे आणि ऑलमोस्ट
17.5 पेक्षाही जास्तची सरासरी ही धावफलकावर. यावेळेला यू मिस, आय विल डेफिनेटली हिट. उदय ब्लाइंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, खरं तर लाईन ओळखता आली नाहीये. टप्पा पडल्यानंतर चेंडूला वळण देखील घेतलं, यष्ट्यांचा घेतला वेध आणि विकेट नंबर 2. दोनही विकेट रशीदला मिळाल्यात आपल्या गोलंदाजीमध्ये. आणखीनही जर या ठिकाणी पाहिलं तर गोलंदाजी महागडी जरूर ठरली आहे, परंतु एकमात्र यशस्वी गोलंदाज रशीद ठरलाय, ज्यानं 2 षटकामध्ये 2 विकेट्स आपल्या नावावरती केल्या आहेत. उदय बाद झालेत. नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेनं मार्गक्रमण करताना आरिफ आपल्याला मैदानाच्या दिशेनं पाहायला मिळत आहेत. इन ॲट नंबर 4 आरिफ मैदानाच्या दिशेनं. खरं तर सुरुवात जबरदस्त आहे, गरज या सुरुवातीमध्ये सातत्य राखण्याची. आमचे डीजे देखील या ठिकाणी सज्ज झाले. जाऊयात एक छोटासा डीजे ब्रेक घेऊयात. 4 षटकांचा वाजवी खेळ या ठिकाणी समाप्त झालाय. पहिला सत्र आपण पाहतोय. खरं तर या सामन्याचं पहिलं सत्र आपल्याला नैसर्गिक प्रकाशामध्ये आणि दुसरं सत्र हे कदाचित फ्लड लाईटमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. डे नाईट फॉर्मॅट ही संकल्पना या स्पर्धेची ज्यावेळेला आखणी केली गेली, या स्पर्धेची ज्यावेळेला पूर्वतयारी केली गेली, 69 रन्स ऑन द स्कोर कार्ड, 69 धावा धावफलकावरती आहेत, त्यावेळेला एक संकल्पना या आमच्या सर्वच आयोजकांनी या ठिकाणी मनामध्ये आखली. एक स्वप्न पाहिलं की या स्पर्धेला जर डे नाईटचं स्वरूप दिलं तर आणखीनच आकर्षक ही स्पर्धा वाटेल आणि या संकल्पनेला दुजोरा दिला. खरं तर युवा नेतृत्व, युवा सेनेचे विभाग प्रमुख सन्माननीय जय कुडाळ यानं आपलं अर्धशतक पूर्ण साजरं केलं जात आहे. अर्धशतक या ठिकाणी पाहायला मिळत आहे. दुसऱ्यांदा या स्पर्धेमध्ये कृष्णा गवळीच्या बॅटमधून अर्धशतकीय खेळी आली आहे. 15 चेंडू आणि तब्बल 17 चेंडू आणि 54 धावांची बहारदार खेळी. आपल्या तमाम चाहत्यांना मात्र या ठिकाणी अभिवादन करत असताना खेळपट्टीचं देखील त्यानं अभिवादन केलं. तर या ठिकाणी संघ मालक अर्थातच आरोही 11 यांच्या माध्यमातून तब्बल 1000 रुपयांचा कॅश प्राईज या अर्धशतकीय खेळीसाठी देखील. काय कमालीचा खेळ मैदानाच्या आतमध्ये आहे. कृष्णा मी म्हणेन आज या नावानं दखल घेण्यास भाग पाडलंय. बस आणखीनच एक अनाउन्समेंट आपल्याला पाहायला मिळते की आरोही 11 संघाचे पुरस्कर्ते सन्माननीय हसमुखभाई ओनर यांच्या माध्यमातून मात्र जर शतकीय खेळीमध्ये परावर्तित झाले 1000 रुपयांचं पारितोषिक ऑलरेडी जमा आहे, परंतु ही खेळी जर शतकीय खेळी आली तर मात्र 2000 रुपयांचं पारितोषिक असेल. यावेळेला आउटसाइड द ऑफ स्टंपचा चेंडू स्लॅश केला आहे आणि चेंडू मात्र जातोय सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावांसाठी आरिफ भाई यांच्या बॅटमधून देखील हा चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. आल्या आल्या त्यांच्या बॅटमधून देखील चौकारानं त्यांनी आपल्या डावाची सुरुवात केली. 80 रन्स ऑन द बोर्ड, 80 धावा धावफलकावरती आल्या. षटक क्रमांक 5 मैदानावर सुरू असताना खरं तर हाच तो संघ ज्या संघानं प्रतिस्पर्धी टीमवरती दबाव निर्माण केला होता. आय थिंक पहा या ठिकाणी जर आपण पाहिलं तर शतकीय खेळी आली तर जय कुडाळकर साहेब युवा सेना विभाग प्रमुख यांच्याकडून देखील 1000 रुपयांचं पारितोषिक आणि या संघाचे ओनर अर्थातच आरोही 11 संघाचे यांच्याकडनं देखील 2000 रुपयांचा कॅश प्राईज असणार आहे. क्या बात आहे. कृष्णा आज मात्र खेळाची गरज होती. कृष्णा निर्णायक क्षणाला पहा एक मात्र असा खेळाडू ज्यानं एकाच स्पर्धेमध्ये सलग 2 अर्धशतक त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळालेत. काल देखील अर्धशतकीय खेळी त्याच्या बॅटमधून आपण पाहिली आणि आज देखील आजच्या दिवसामध्ये पहिला सामना कृष्णा गवळी खेळतायत. यावेळेला मात्र आरिफची बॅट मैदानाच्या आतमध्ये आक्रमण करताना पाहायला मिळते. हल्ला बोल होतोय. असं म्हटलं जातं ना क्रिकेटमध्ये की खरबुजे को देख के खरबुजा रंग बदलता है, अगदी त्या प्रकारचा खेळ हा मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय, जिथे कृष्णा गवळीची आक्रमक फलंदाजीनं प्रभावित होऊन आरिफ देखील आक्रमक खेळ मैदानावरती साकारताना. स्कोर मूव्ज ऑन टू 92. 92 धावा धावफलकावरती आल्यात आणि आरिफ भाई कमी क्या कहना. 3 चेंडूमध्ये 16 धावा आरिफबाईच्या बॅटमधून देखील आल्यात. फास्टेस्ट 50 आरिफबाईच्या बॅटमधून येणार का. अनस्टॉपेबल आरिफ मात्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. डी पेक्षा कव्हर रिझन मधून येतोय आणखीन एक दमदार चौकार.
थँक्यू डीजे. पहा आमचे डीजे देखील आता स्वतःला थांबवू शकत नाहीयेत. म्युझिक त्यांच्या माध्यमातून प्ले केली जाते. थँक्स अ लॉट. आपलं अभिनंदन आहे. 96 रन्स ऑन द बोर्ड आफ्टर 5 ओव्हर. 5 षटकांचा खेळ या ठिकाणी संपलाय. 96 धावा धावफलकावरती आल्यात. या स्पर्धेतील सर्वोच्च सांघिक धावसंख्येचा विक्रम जर आपण पाहिला तर 148 धावा आणि तो विक्रम आहे कुमार अँड भाईजान 11, भाईजान अँड कुमार 11 या संघाच्या नावावरती. आणि आज जर आपण पाहिलं तर एक नवा विक्रम चिट्टूनं आपल्या नावावरती केलाय, ज्यांना 86 धावांची वैयक्तिक खेळी साकारली आहे. खरं तर 2 विक्रम मोडण्याची संधी आहे इथे कृष्णा गवळीला. एक म्हणजे वैयक्तिक सर्वोच्च धावसंख्या आणि दुसरा म्हणजे सांघिक धावसंख्येचा उच्चांक. ज्या प्रकारचा खेळ 5 षटकांचा खेळ झाला, 96 धावा धावफलकावरती आल्यात आणि कृष्णा गवळीची बॅट जर मैदानाच्या आतमध्ये तळपली तर या स्पर्धेतील पहिला शतकवीर आणि त्याचबरोबर सर्वोच्च सांघिक धावसंख्या हे 2 विक्रम करण्याची संधी या सामन्यामध्ये मात्र कृष्णा गवळी अँड कंपनीसाठी. खरं तर हे रेकॉर्ड खुणावतायत या खेळाडूला आणि तो खेळ मैदानाच्या आतमध्ये सादर केला जाणार का. फुलर लेनचा चेंडू होता, गरंगळा चेंडू जातोय डीप मिडॉनमध्ये. खरं तर काऊ कॉर्नर रिजनमध्ये हा चेंडू ट्रॅव्हल करतोय. सिंगल धावफलकावरती आले. कृष्णानं ओळखलंय की संगत मजबूत स्थिती पण या मैदानावरती पाहिलंय. अनेक प्रेक्षक जे या स्पर्धेच्या माध्यमातून आमच्याशी जुडले गेलेत त्या प्रेक्षकांमध्ये देखील चर्चा रंगताना आपण पाहिले की या मैदानावरती 8 षटकांमध्ये 100 धावा चेस केल्या जाऊ शकतात. त्यामुळे कृष्णा यांना माहिती आहे की अजूनही ही धावसंख्या सुरक्षित नाही आहे. दिस इज नॉट अ सेफ टार्गेट. यावेळेला जोरकस फटका यष्टी रक्षकाच्या डोक्यावरून चेंडू येतोय लॉंग स्टॉप सीमारेषेच्या पलीकडे चौकार. थँक्यू डीजे. आणि या चौकाराबरोबरच 101 धावा 100 पार केली जाते ती आरोहील संघाच्या माध्यमातून. 100 रन्स ऑन द स्कोर कार्ड. आरिफ भाई यांचा जर विचार केला तर 5 चेंडूंचा त्यानं सामना केलाय. तब्बल 3 चौकार आणि 2 षटकार या इनिंगमध्ये त्यानं साकारलेत आणि 24 धावांचं योगदान राहिलंय. यावेळेला फुलर लेनचा चेंडू होता, धीम्या गतीने चेंडू फेकला, मधल्या एसटीच्या समोर सापडलेत. पंचाने बोट आकाशाकडे केलंय. याचा अर्थ विकेट नंबर 3रा विकेट या ठिकाणी गमावला जातोय. गोलंदाज आहेत सूरज आणि सूरजला मात्र मिळतंय यश. या ठिकाणी जर आपण पाहिलं तर 6 चेंडू 24 धावा 4 चौकार 2 षटकार. आरिफ यांची शॉर्ट बट स्वीट इनिंग. 400च्या स्ट्राईक रेटनं मात्र त्यांना 6 चेंडूमध्ये 24 धावा बनवल्या आणि संघाला मी म्हणून एखाद्या बूस्टर प्रमाणे ही इनिंग मात्र राहिली आहे. आणि टाळ्यांच्या गजरामध्ये आरिफ भाई यांचं देखील स्वागत या ठिकाणी चंबूमध्ये केलं जात आहे. एक शॉर्ट बट स्वीट इनिंग, एक स्पार्कलिंग स्टार्ट मात्र आपल्या संघाला मिळवून दिली आघाडीच्या दोनही फलंदाजांना. आणि त्यानंतर विकेट्स गमावल्या गेल्या. 3 विकेट्स आत्तापर्यंत गमावल्यात. परंतु कृष्णा एकटा नॉन स्ट्रायकिंग एंडला ठाण मांडून मैदानाच्या आतमध्ये उभा आहे. जणू स्वतःशी निर्धार करून आलाय की होय या संघाच्या विजयामध्ये मला मोलाची भूमिका बजावायची आहे. यावेळेला लोअर फुल टॉस चेंडू आणि कन्वर्ट केलाय डीप स्क्वेअर लेग सीमारेषेच्या पलीकडे षटकार. या षटकारानं संघाची एकूण धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 107 धावा धावफलकावर. 107 रन्स ऑन द स्कोर कार्ड. षटक क्रमांक 6 मैदानावर सुरू असताना 6th ओव्हर इन प्रोग्रेस. 2 षटकार 1 चौकार 1 सिंगल आतापर्यंत या षटकामध्ये आले आहे. 1 विकेट देखील आपल्याला पाहायला मिळालाय. आरिफ यांची एक विस्फोटक फलंदाजी देखील आपण मैदानाच्या आतमध्ये पाहिली. खूप काही एक कंप्लीट एंटरटेनमेंट पॅकेज आपल्याला या सामन्यामध्ये पहिल्या सत्रामध्ये पाहायला मिळालंय. पहिल्या सत्राचा खेळ या ठिकाणी सुरू आहे. फुलर लेनचा चेंडू होता, धाव घेण्याचा नकार दिली आहे. कृष्णानं देखील ओळखले की शेवटचे 12 चेंडू आता शिल्लक आहेत आणि धावा धावफलकावरती आहेत 107 धावा. 107 रन्स ऑन द स्कोर कार्ड. कृष्णा यांचा विचार केला तर आपल्या वैयक्तिक 20 चेंडू आणि 56 धावा. खरं तर 30 धावा दूर आहे. 31 धावा वैयक्तिक सर्वोच्च धावसंख्येपासून. आणि एकंदर जर विचार केला तर इथून 12 चेंडूमध्ये 42 धावा आला तर नवा विक्रम देखील हा संघ आपल्या नावावरती करू शकतो. 107 107. गोलंदाजीच्या बोगल्यावरती आपण पाहतोय जर्सी क्रमांक 7 अदनान. अदनानवरती खरं तर हल्लाबोल करण्याचा प्रयत्न होईल. शेवटची 2 षटकं स्लॉग ओव्हर हाडामारीची षटकं
आणि जिथं कोणत्याही संघातील फलंदाज हे केवळ आक्रमक फटक्यांवरती अवलंबून असतात आणि कृष्णा वेल सेट बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय आणि या फलंदाजाकडून मोठी अपेक्षा ही जरूर असणार. यावेळेला फटका फसलाय, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतोय, कंप्लीट केला जातोय झेल. एक महत्वपूर्ण विकेट मिळते अदनानला. फलंदाज बाद कृष्णा गवळी.
तर जरूर आपण पाहतो ज्यांचं नुकतंच शुभागमन आमच्या व्यासपीठावरती झालंय, ज्यांनी मात्र खऱ्या अर्थानं कुर्ल्याचा नाव एक वेगळ्या उंचीवरती नेलंय आणि कुर्ल्याच्या शिरपेचामध्ये ज्यांनी एक वेगळा मानाचा तुरा बिंबवलाय, अर्थात प्रतापजी शेट्टी सर हे आमच्या व्यासपीठावरती आलेत. खऱ्या अर्थानं जर सांगायचं म्हणलं तर या मातीने दिलेली सर्वाधिक मोठी देणगी जर का काय असेल तर ती म्हणजे कबड्डी. आणि याच कबड्डीचे प्रशिक्षक ज्यांना मात्र छत्रपती शिवाजी महाराज या पुरस्काराने सन्मानित केले गेले आणि हा पुरस्कार महाराष्ट्रासाठी सर्वोच्च म्हणून मानला गेला. त्याचे मानकरी विजेते अर्थात प्रतापजी शेट्टी सर हे आमच्या समेत जुडले गेले. तर प्रतापजी शेट्टी सर यांचं आपण मनपूर्वक सहर्ष स्वागत करूयात आमच्या व्यासपीठावरती. त्याचबरोबर आपण पाहतोय त्यांचे काही मित्र देखील या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी आलेले, त्या सर्वांचं आपण मनपूर्वक सहर्ष स्वागत करूयात आणि त्यांना देखील विनंती करूयात की आपण देखील या स्पर्धेचा आनंद घ्यावा. ऑन साइडला यावेळेस मात्र चेंडू जातोय, खूप वेगाने ट्रॅव्हल करतोय. नक्कीच अनिल साहेब, कुर्ल्याने दिलं काय हा सर्वाधिक मोठा प्रश्न डोळ्याच्या जेव्हा समोर येतो त्यावेळेला मात्र त्याचं आपसुकतेनं उत्तर देतं की टेनिस पटलावरती सर्वाधिक मोठा लखलखणारा हिरा याच कुर्ल्याने दिला, ज्याचं नाव आहे ओमकार देसाई. या कुर्ल्याने दिलं काय, महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सर्वाधिक दमदार आमदार म्हणून ज्यांची ओळख लाभली आहे असे मंगेशजी कुडाळकर याच मातीने दिले. कुर्ल्याने या महाराष्ट्राला दिलं काय, याच मातीतून एक असा अवलिया निर्माण झाला ज्यांनी मात्र कबड्डीमध्ये सर्वाधिक मोठं योगदान दिलं आणि छत्रपती शिवाजी महाराज सर्वोत्कृष्ट पुरस्कार म्हणून ज्याला संबोधलं गेलं या मातीचं अर्थातच प्रतापजी सरनाईक याच मातीने दिले. आणि त्याचबरोबर मित्रांनो अजून एक मोठी अभिमानाची गोष्ट अशी, या कुर्ल्याने दिलं काय तर मित्रांनो याच कुर्ल्याच्या आपल्याच मैदानाच्या बाजूच्या बिल्डिंगमध्ये राहणारा वेगवान गोलंदाज ज्यांनी मात्र 1983चा वर्ल्ड कप भारतासाठी दिला आणि भारताचं क्रिकेटमधलं सर्वाधिक मोठं स्वप्न पूर्ण झालं असा वेगवान गोलंदाज अर्थातच बलविंदर सिंग संधू याच कुर्ल्याने दिला. म्हणजे येणाऱ्या भविष्यामध्ये जर कोणी प्रश्न तुम्हाला विचारलं ना कुर्ल्याने दिलं काय तर उत्तर तुम्हाला मी सांगितलेलं आहे. 60 धावा या स्कोर कार्ड वरती आल्यात. 12 चेंडू आणि आवश्यकता असणारे विजयासाठी 81 धावांची. 12 चेंडू 81. तर येणारे 12 चेंडू आणि आवश्यकता असणारी ती म्हणजे 81 धावांची. तर नक्कीच पुन्हा एकदा वळूयात मात्र मॅचच्या दिशेने. आपण पाहतोय की वाजिद गोलंदाजीच्या मार्कवरती येतोय. बघा कृष्णाच्या चेहऱ्यावरती आता मात्र आनंदाची लहर आपल्याला पाहायला मिळते आणि नक्कीच कृष्णाचा संघ इथे जिंकलाय त्यामुळे आपण पाहतोय की जय कुडाळकर साहेब देखील खुश आहेत कारण की कृष्णाची संघ विजयाच्या समीप आली आहे आणि हसमुख भाई यांच्या चेहऱ्यावरती देखील एक विजयाचा हसमुख चित्र पाहायला मिळतं, हास्य पाहायला आपल्याला मिळतं. आणि का नको, प्रत्येकाला विजय हवा आहे आणि पहिल्या विजयाच्या शोधामध्ये जे प्रयत्न केले गेले होते ते प्रयत्न आता कुठेतरी यशस्वी झालेत. कृष्णा येतो चेंडूच्या खालती, कमालीचा कॅच इथे मात्र कंप्लीट केला गेलाय आणि देखणी खेळी इथे मात्र आपण पाहतोय की पूर्ण होते. डीजे एक विनंती असेल, आदरणीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे अथवा एकनाथजी शिंदे साहेब यांची जी संगीत आहेत यूट्यूबवरती ती जर लावली तर खूप बरं वाटेल आम्हाला. शिवसेनेचं गीत जर लावलं तर अजून बरं वाटेल. त्यामुळे प्लीज तुम्हाला विनंती करतो की वेस्टर्न कल्चर नकोय, जे आपलं आहे तेच आपण सादर करूया. नवीन बॅट्समन गांगुली गेलेत. येस गांगुली गेलेत. सायमंड आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या अगदी समोर. पहिलं तर सायमंडला आपण कॉंग्रॅच्युलेशन्स देऊयात. सायमंडची एक इनिंग ग्राउंडवरची आपण पाहिली आहे परंतु त्याच्या आयुष्यातली सेकंड इनिंग अर्थातच लग्न बेड्या त्याच्या हातामध्ये अडकलेल्या आहेत त्यामुळे त्याला कॉंग्रॅच्युलेशन्स देऊयात आणि खूप साऱ्या शुभेच्छा देखील देऊयात. पुढील मॅचमध्ये आपण त्याला इन ॲक्शन पाहणार आहोत मित्रांनो. तर जरूर आपण पाहतोय की 7वं षटक हे प्रगतीपथावरती आहे. सामना आवाक्याच्या पलीकडे गेलेला आहे. सामना जवळजवळ हवातामधून निसटलेला आहे आणि या मॅचच्या बद्दल जर सांगायचं म्हणलं तर आरोही 11 संघ विजयाची पहिली पताका इथे फडकवणार आहे. डॉट बॉलची इथे मात्र सांगता होते. जर्सी नंबर 83 माफ करा कृष्णा गवळीने परिधान केली आहे. मागची अनाउन्समेंट आम्ही 03 केली होती परंतु तो 83 आहे. आपण पाहू शकता. कूल अँड काम. ओव्हरपिच चेंडू यावेळेस मात्र लॉफ केलाय. व्हॉट अ शॉट
सो ब्युटिफुल, सो एलिगंट, जस्ट लुकिंग लाइक अ वाव, जस्ट लुकिंग लाइक अ टमाटर फ्रेश है ना? एकदम फ्रेश. काय फटका होता, काय नजाकत होती, काय टायमिंग होतं. 6 धावांसाठी इथे मात्र षटकार होतं. बॉल द्यायचा, चला चला बॉल द्यायचा, जुना बॉल द्यायचा. बघा आमच्याकडून प्रॅक्टिससाठी जे जुने बॉल घेऊन जाताय ना तुम्ही, ते प्लीज आणून द्या. डीजे मास्टर, आम्ही तुम्हाला एक विनंती केली आहे. एकनाथजी शिंदे साहेब असेल, बाळासाहेब ठाकरे असतील किंवा शिवसेनेची गीतं जर तुमच्याकडे असेल, नसेल तर युट्यूबवरती जावा, लगेच भेटतील. कारण की जय कुडाळकर साहेबांकडून विनंती आली. आणि आवाज कमी ठेवा, आवाज जास्त नकोय. तर नक्कीच आपण पाहतोय की स्कोर कार्डवरती जवळजवळ आरोही संघ विजयाच्या समीप आलाय. विजयाचे दरवाजे कशा प्रकारे उघडले जाणार, कारण की उंबरट्यावरती तर आलेले आहेत. येणारे 7 चेंडू आणि 73 धावांची आवश्यकता. सर्वाधिक मोठ्या फरकाने कदाचित हा विजय नोंदवला जाऊ शकतो. देर आहे लेकिन दुरुस्त आहे आरोही 11 संघ, एवढंच मी सांगेन. आणि हसमुख भाई लकी साबित झालेत आपल्या संघासाठी. लक फॅक्टर घेऊन आलेत आज खिशामध्ये, काहीतरी जादूची पुडी कदाचित घेऊन आलेत की काय हसमुख भाई. चला बाहर यायचंय, मैदान से बाहर आना है प्लीज. विनती करना चाहूंगा मैं विनती करना चाहूंगा सभी दर्शकों से, कृपया मैदान के बाहर आइए. वहां पे बाउंड्री लाइन है दोस्तों. प्लीज, आपका काफी प्यार बरस रहा है 2 दिन से, और थोड़ा प्यार मिलेगा तो बहुत मजा आएगा साथ में काम करने का. ये प्रतियोगिता अपनी है, इसको सपोर्ट भी अपना ही चाहिए. और ये जब अपनों का सपोर्ट मिलता है तो काम करने में और मजा आता है. तो प्लीज थोड़ा सा सहयोग कीजिए दोस्तों. नक्कीच आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या समोर समीर यांना आपण पाहू शकता. प्रचंड मेहनत समीर यांची देखील लाभली या स्पर्धेला यशस्वी करण्यासाठी. जेव्हापासून KPL मध्ये एंटर झालोय तेव्हापासून समीर यांना आपण जवळून पाहतोय. परंतु अनिल राठोड साहेब, एक प्रश्न तुम्हाला विचारीन मी. समीर वेगवान बॉलर आहेत, परंतु या वर्षीच्या सीझन मध्ये ते खेळत नाहीयेत. याच्या मागचं कारण काय? समीर खेळत नाहीये. तर नक्कीच अनिल भाई आमच्याबरोबर चर्चा करतायत. काहीशा व्यक्तिगत कारणांमुळे ते खेळत नाहीयेत. बॅटिंग खूप चांगली करतायत, परंतु त्यांना ॲज अ नक्कीच YCC टीम या वर्षीच्या हंगामामध्ये चांगल्या फॉर्म मध्ये. आणि YCC साठी जर कुठला फलंदाज चांगली बॅटिंग करत असेल तर तो म्हणजे समीर आहे. परंतु समीर, तुम्हाला आम्ही मिस करतोय. यावेळेस मात्र अप्रतिम फटका. पुन्हा एकदा एवढंच म्हणेन, सो ब्युटिफुल, सो एलिगंट, जस्ट लुकिंग लाईक आवाज थोडा स्लो ठेवा, थोडा कमी ठेवा आवाज. कॉमेंट्री चालताना आवाज वाढवलं तर चालेल थोडासा, परंतु गाणं वाजवताना आवाज कमीच ठेवा. अजून देखील विजयासाठी आवश्यकता असेल त्या म्हणजे 66. 3 बॉल 66 पाहिजेत. बॉलिंग मार्कवरती आपण पाहतोय गोलंदाज आसिफ गोलंदाजी करतायत. ठक्कर बाप्पा प्रीमियर लीग मध्ये काय खेळ राहिला होता आसिफ यांचा. चेंडूला अक्षरशः खोदून काढले. पुढील मॅच, चला पुढील मॅच. टॉस झालाय का इम्रान भाई? तर नक्कीच थोड्याच वेळामध्ये अजून एक मोठी मॅच तुमच्या समोर येणार आहे मित्रांनो, जिथे मात्र आपण कृष्णा सातपुते यांना पाहणार आहोत इन ॲक्शन मैदानाच्या आतमध्ये. आणि त्यांच्या विरोधामध्ये मित्रांनो श्रेयस विरुद्ध कृष्णा सातपुते. पुढची येणारी लढत षटकार किंग म्हणून ज्याला संबोधलं गेलंय, अर्थातच श्रेयस कदम नवोदित सितारा मुंबईचा, बांद्र्याचा ब्रँड अँबॅसिडर म्हणून ज्याला पाहिलं गेलंय, अर्थातच श्रेयस कदम. आणि त्याच्या विरोधात असणारे मित्रांनो सोलापूर कुरुडवाडी टेनिस क्रिकेटचा अँबॅसिडर कृष्णा सातपुते. अजून एक मोठी बॅटल तुमच्या समोर येते. पुढची मॅच 1 चेंडू 66. ब्लॉक हॉलचा मारा, लाऊड ॲपिल आणि आसिफला भेटले विकेट. आणि याचबरोबर आरोही 11 संघाने आपला पहिला विजय नोंदवलाय.
तर पहिला विजय इथे मात्र जिंकलेला आहे तो म्हणजे आरोही 11 संघाने अप्रिशिएट करूयात, कौतुक करूयात. आणि लक फॅक्टर आज हसमुख भाई आलेत आणि त्यांच्या येण्याने त्यांच्या पाऊल गुणामुळे कदाचित पहिला विजय इथं प्राप्त झालाय की काय. चला मैदानाच्या बाहेर यायचं, आपण लगेच दुसरी मॅच चालू करणार आहोत. बच्चे कंपनी आपसे विनती करना चाहूंगा मैदान के अंदर ना जाइए. किल्लेदार तू, ठाण्याचा किल्लेदार तू, साऱ्यांना साथ घेऊन गेले शिखर पार तू. तर प्लेयर ऑफ द मैच कृष्णा गौड़ी अपन यायचं आहे. त्याचबरोबर एमडी आपको आना है, आपके शुभ हाथों से इस बार इस प्राइज को दिया जाएगा, तो प्लीज आना है. तर यायचे कृष्णावरती अपन. एमडी मैं आपसे विनती करना चाहूंगा, आइए आप भी मंच के ऊपर, आपके शुभ हाथों से इस बार सम्मानित किया जाएगा. एमडी एमडी सर आना है आपको, प्लीज आपके शुभ हाथों से सम्मानित किया जाएगा कृष्णा गौली को. तर कृष्णा आमच्या समेत जुडले गेलेत. तर इथे मात्र आपण पाहतो आपल्या व्यासपीठावरती सन्मानित केले जाते कृष्णा गवळी यांना प्लेयर ऑफ द मॅच हे पारितोषिक देऊन. तर नक्कीच फोर्स कंपनीची ब्रँडेड कॅप, त्याच्यानंतर एक ट्रॉफी आणि त्याचबरोबर फोर्सचं ब्रँडेड टी शर्ट. तर नक्कीच कृष्णाबरोबर आज चर्चा करणार आहोत आपण. काल आपल्याला वेळ कमी भेटला होता, परंतु कृष्णाबरोबर आपल्याला बोलायचं आहे. पहिल्यांदाच तो कुर्ल्याच्या मैदानावरती आला आणि प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करून सोडले. तर कृष्णा, थोडंसं तुझ्याबरोबर बोलू वाटतंय. कृष्णा, आतापर्यंत टेनिस पटलावरती कृष्णा सातपुते याच नावाचं वादळ होतं आणि याच नावाची ओळख होती, परंतु तो आज इथे आलास, कुर्लावासियांनी भरभरून प्रेम दिलं. काय सांगशील, काय चाललंय मनामध्ये? पहिल्यांदा तर मी जय दादाचं आभार मानतो की त्यांनी मला कुर्ला प्रीमियर लीग खेळण्यासाठी संधी दिली. आणि नंतर आमचे ऑनर हसमुख सर यांचा बी मी आभार मानतो की त्यांनी त्यांच्या टीममध्ये मला आयकॉन म्हणून घेतलं, खेळायला चान्स दिला. टीम आमची खूप मस्त आहे. कालच्या दिवसभरात आम्ही एकही मॅच हारली नसती, पण थोडं कॉम्बिनेशन बॅटिंग लाईनअप थोडं बरोबर येत नव्हतं. आज जसे ऑनर आले त्यांनी बॅटिंग लाईनअप त्यांनी स्वतः लीड करत होते आणि त्यांची काल जरी त्यांनी आमच्यासोबत